नाशिक येथील कळकावाग शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणाऱ्या स्मिता पाटील वय 18 या विद्यार्थिनीने संस्थेच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याचं शुक्रवारी उघडीस आले। ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या तक्रारीवरून वसतिगृह प्रमुख आणि संस्था प्रशासनाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघ कसमा देना ग्रामीण नाशिक मालेगावच्या वतीने तहसीलदार विशाल सोनवणे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा तसंच या घटनेची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने व्हावी, दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम, जिल्हाध्यक्ष गिरीश बोरसे, किरण पाटील, संजय महाले, क्रांती पाटील, संदीप बोरसे, मंगेश निकम, कारभारी निकम, गणेश पाटील, राकेश भुसे, अनिल भुसे, अनिल निकम, दीपक पाटील, गुलाब निकम, रावसाहेब निकम, नितीन पाटील, रिक्की पाटील, दादाजी हिरे, करण भोसले, तुषार जगताप, पिंटू भाऊ पाटील, योगेश पवार, राकेश आहिरे, कपिल सोनीस, दिनेश महाले, यश आहिरे, राकेश आहिरे, अतुल कैचे, दिनेश नवरे, रोहित निकम, पवन हिरे, हर्षल अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अस्मिता ही सटाणा येथील रहिवासी होती। गणेश उत्सवानिमित्त सुट्टी असल्याने काही दिवस ती घरी गेली होती। गुरुवारी ती वसतिगृहात परतली। अन्य सहकारी विद्यार्थ्यांनी गावी गेलेल्या असलेल्या खोलीत ती एकटीच होती। अस्मिता रात्री भोजनासाठी आली नाही, तसंच सकाळी चहा नाश्त्यासाठी न आल्याने मैत्रिणीने खोलीचा दरवाजा वाजवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून प्रतिसाद मिळू शकला नाही। यानंतर खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता। कुटुंबवासियांनी वसतिगृहाच्या प्रमुख उमा हरक आणि संस्था प्रशासनाने मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट केल्याची तक्रार केली। यावरून हरक आणि संस्थेविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अस्मिता ही सटाणा येथील सदन कुटुंबातील असून अभ्यासात अत्यंत हुशार होती। आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल ती उचलू शकत नसल्याचा विश्वास नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। तिचा घातपात करून आत्महत्येचा बनाव केला असल्याची शक्यता असून वसतिगृह प्रशासन काहीतरी लपवत आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र। माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ कसमादे ग्रामीण मालेगावच्या वतीने आम्ही आज मालेगावकर या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। 2 दिवसापूर्वी के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथे बागलांची सुकन्या कैलासवासी अस्मिता पाटील यांच्या जी दुर्दैवी अशी घटना घडली, याचा निषेध नोंदवत या ठिकाणी आम्ही त्या मुलीला न्याय मिळावा या अपेक्षेने माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ज्या वेळेला ती घटना घडलेली आहे तर तेथील शैक्षणिक प्रशासनाने त्यावेळेला काही गोष्टींचं बंधन न पाळत पालकांना आणि त्या परिवारातील लोकांना न बोलवता काही गोष्टी त्या ठिकाणी परस्पर करून घेतल्या आणि त्या ठिकाणी संशयाची सुई आम्हाला या ठिकाणी दिसून आली की शैक्षणिक प्रशासन काही गोष्टींना त्या ठिकाणी टाळत आहे। तर त्या द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या या आमच्या लेकीला बहिणीला न्याय मिळावा, त्या सदर घटनेत जर कोणी दोषी असेल त्या घटनेतील दोषी पुढे यावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊन ग्रामीण भागातल्या या लेकीला जिचं भावी आयुष्य एक इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी साकार होणार होतं आणि कुठेतरी अर्ध्या रस्त्यात ती या ठिकाणी तिच्या स्वप्नांना भंगलेली आहे, तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मालेगावकर या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आणि मालेगाव शहर ग्रामीणच्या वतीने तहसीलदार साहेबांकडे न्यायाची भूमिका देऊन आज रोजी निवेदन दिलं आहे। साहेब ते वरिष्ठ स्तरावर देऊन त्या ठिकाणी सखोल अशी चौकशी वरिष्ठांमार्फत करतील ही अपेक्षा आहे। धन्यवाद।